अस्सलाम वालेकुम, नमस्कार। जैसा कि आप जानते हैं, यादगिरी कन्नड़ साहित्य परिषद का जो इलेक्शन हुआ है उसमें हमारे शहर के हमारे हर दिल अजीज दोस्त सिद्धप्पा वट्टी साहब ने बिला मुकाबला मुंतखब हुए हैं। ये हमारे लिए और पूरे यादगीर के लिए बड़ी खुशी की बात है। मैं हमारे मुहिबान उर्दू की जानिब से सिद्धप्पा वट्टी साहब को दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ। वैसे तो सिद्धप्पा वट्टी साहब यादगिर के लिए नए नहीं हैं, उनके कारनामे हम सबके सामने हैं। यही वजह है कि आज सिद्धप्पा वट्टी साहब बिला मुकाबला मुंतखब हुए हैं। इनसे कई अभी हमको उम्मीदें वाबस्ता हैं। मैं उम्मीद करता हूँ कि सिद्धप्पा वट्टी साहब सभी जबानों को साथ में लेके चलेंगे और मैं उनसे एक गुजारिश करता हूँ कि जिस तरह हमारे मुशायरे होते हैं उसी तरह कन्नड़ा और उर्दू के दोनों मुशायरे मिलाकर करें तो एक कन्नड़ा उर्दू के एक मिलाप का एक मुशायरा हो सकता है। हम इससे पहले भी तिम्मापुर में रंगमपेट में कई मुशायरे इस तरह के किए हैं, कन्नड़ा और उर्दू के बहुकवि सम्मेलन जिसे कहते हैं। तो मैं सिद्धप्पा वट्टी साहब से गुजारिश करूंगा कि आने वाले दिनों में वो इस तरह का प्रोग्राम यादगिर में मुनक्किद करें। और मैं और एक बार हमारी जानिब से, तमाम शहर की जानिब से सिद्धप्पा वट्टी साहब को ಮೂರನೇ ಬಾರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಪರಿಷತ್ತಿನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಲು ಸಹಕರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು। ಇವತ್ತು ಯಾವತ್ತು ಚಪ್ಪಾಳೆ ಒಂದು ಕೈಯಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಎರಡು ಕೈ ತಟ್ಟಿದಾಗ ಮಾತ್ರ ಚಪ್ಪಾಳೆ ಆಗುತ್ತೆ। ಒಬ್ಬಾತನಿಂದಲೇ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗೋದು। ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರವೇ ಮೂಲ ಕಾರಣ। ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತು ಜಾತಿ ಮತ ಪಂಥಕ್ಕೆ ಸೇರಿರುವುದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿಯವರು ಸೇರಬೇಕು। ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ಬಲ್ಲವರಾಗಿದ್ದರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ। ಇವತ್ತ ನಿಜವಾಗಿಯೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ಉರ್ದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪರಿಣಿತರಾದ, ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಬರೆದು ಪರಿಣಿತರಾದ್ರೆ ನಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾದ। ಈಗ ಸದ್ಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಡಿದ್ರೆ 4 ಈಗ ನಬಿಲಾಲ್ ಮಕ್ಕಂದಾರ್ ಸಾವ್ರ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕುತುಬುದ್ದೀನ್ ಅಮ್ಮಾಪುರ್ ಅವರಾರ, ಮತ್ತ ಕಾಶಿಮ್ ಅಲಿ ಉಜ್ರತ್ತಿ ಅವರದಾರ, ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಸಾಬ್ ಕನ್ನೇಕೋಳ್ ಅವರ, ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಬಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಿಜವಾಗಿಯೂ ನಾವು ಅವರ ಭಾಷೆಯ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಇಲ್ಲ,